राज्यभरातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षांसह संबंधित उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मतदानाआधीच काही पक्षांनी खाते उघडल्याची चर्चा रंगत असतानाच या बिनविरोध निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत नेमकी प्रक्रिया काय होती, उमेदवारांनी अर्ज कधी आणि कोणत्या परिस्थितीत मागे घेतले, तसंच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव होता का, याची सखोल शहानिशा करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत। यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आलाय। अर्जांची छाननी झाल्यानंतरच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती समोर येऊ लागली। ठाणे आणि पनवेल महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं शुक्रवारी दुपारी स्पष्ट झालं। मात्र याच वेळी सत्ताधारी नेते आणि यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारीही निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या। या पार्श्वभूमीवर आयोगाने अहवाल, उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची नेमकी वेळ, त्यामागची कारणं तसंच दबावाबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली आहे का, याची सविस्तर माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत भूमिका मांडताना बिनविरोध निवडणूक झाली असता तिथं नेमकं काय घडलं याची वस्तुनिष्ठ माहिती घेणं हा निवडणूक प्रक्रियेचाच भाग आहे। भयमुक्त आणि पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आयोग कटिबद्ध आहे असं स्पष्ट केलं। दरम्यान मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतली। परिणामी तब्बल 68 जागांवर सत्ताधारी पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। यामध्ये भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार असून कल्याण डोंबिवलीतच 15 उमेदवार बिनविरोध ठरलेत। शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवारही बिनविरोध निवडून आलेत। दुसरीकडे मुंबई अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारांना पक्षांनी मनधरणी करून परत आणण्यात यश मिळवल्याचं हे चित्र आहे। मात्र आता निवडणूक आयोगाच्या चौकशीमुळे बिनविरोध उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत।